आउटफील्ड तुम्ही पाहताय, ज्या पद्धतीची आपण पाहताय विकेट्स तुम्ही पाहताय, आणि अगदी जर पाहायला गेलं तर प्रेक्षकांना देखील आपण पाहताय जी सावली हवी असते मैदानाच्या अगदी बाहेर, ती सावली देखील याच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते। चांगली क्रीडा नगरी मुगाई माता मुक्पे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उभारली गेली आहे, आणि अशा कित्येक स्पर्धा या क्रीडांगणावरती आपल्याला होताना पाहायला मिळतात। त्यातील एक ही स्पर्धा गावदेवी चषक 2026 ही तुमच्या भेटीस आली आहे। तिसऱ्या दिवसामध्ये पहिली मॅच, एक बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। दोनही टीम जर पाहायला गेलं तर या वर्षाची सुरुवातच करतायत। बराचसा क्रिकेट खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर बाबरले संघ खेळत असतो, परंतु आज जर पाहायला गेला तर वंदे मातरम 11 बाबरले संघ या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय। सगळे नवनवीन खेळाडू घेऊन खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये हा संघ देखील या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय। हॅलो 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 चेक हॅलो 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 पहिला बॉल अगदी पडल्यानंतर थोडासा स्लाइस झाला, अगदी हाईट पाहायला मिळाली। पहिल्याच बॉल वरती या मॅचला सुरुवात झाली आहे डॉट बॉल न। सोमनाथचा पहिलं षटक, हो पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप ठेवला, पंचांनी ते वाईट बॉल दिलाय। एक्स्ट्राची धाव इथून धाव फलकामध्ये ऍड होईल। वंदे मातरम बाबरले टीमचं एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहता या ठिकाणी अकाउंट ओपन झालंय। सेकंड गेंदवरती तुम्ही पाहता आकाश, नॉट सेकंड वरती जीत आहे। पहिले षटक P1 चं घेऊन सोमनाथ गोलंदाजी मार्कवरती। दोनही टीम आपल्यासाठी रिव्ह्यू नसणार आहे, परंतु पंचांना ज्यावेळी ती शंका भासेल त्यावेळी मात्र त्या शंकेचं निवारण करण्यासाठी मात्र पंच जरूर त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतील। पंचांना ज्यावेळी वाटेल एखादा डिसिजन क्रिटिकल असेल त्यावेळी पंचांनी जर का रिव्ह्यू घेतला तर तो रिव्ह्यू त्या ठिकाणी दिला जाईल, परंतु कोणत्याही टीम साठी मात्र रिव्ह्यू नसणार आहे। ती रिव्ह्यू सिस्टम अवेलेबल नाहीये, फक्त पंचांसाठीच आहे। त्याच्यामुळे आता रिव्ह्यूची मागणी देखील कोणी करू नका। पंचांना वाटलं तर पंच जरूर ती मागणी रिव्ह्यूची करतील। धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहता या दोन वाईटच्या साह्यानं 2 धावा धाव फलकावरती। पहिला डॉट बॉल आला होता आणि त्याच्यानंतर हे 2 वाईट बॉल। हो आणखीन एक चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न, ती गॅप शोधायची आहे, गलीमधून बॉल काढायचा आहे, परंतु तो टायमिंगच आपल्याला इथून पाहायला मिळत नाहीये। फलंदाज आकाश कडून बॅकफुट वरती येऊन कट करण्याचा प्रयत्न, गॅप मोठी आहे ते माहिती आहे, परंतु तिथे ते टायमिंग तुमचं प्रॉपर होणं फार गरजेचं आहे। त्याच वेळी तुम्ही त्या गॅप मध्ये तो फटका तिथून मात्र एक्झिक्यूट करू शकता। 2 डॉट बॉल आलेत, 2 वाईटच्या धावा आल्यात। मॅचला सुरुवात झाली आहे। दर्जेदार स्पर्धा तुम्ही पाहताय गावदेवी चषक 2026। स्वर्गीय सुनील 11 बीड संघानं या स्पर्धेचं आयोजन केलं। टॉपिस लागले, बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग, फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतात, डीप मध्ये चाललाय, कॅच पासून भरपूर दूर होते, प्रयत्न अप्रतिम होते, एफर्ट चांगले पाहायला मिळाले, डीप पर्यंत गेले, बॉलला अडवलं। 2 धावा इथून पाहायला मिळतात। मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, फुल टॉस बॉल होता, तो कन्वर्ट झालाच नाहीये। धावा मिळाल्या त्या 2। 4 धावा धाव फलकावरती आपण पाहता। पहिलं षटक P1 चं चालू आहे। वाकू टप्प्याचा बॉल इनफिल्डच्या वरून केलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट केला, डीप मध्ये बॉल निघाला, फिल्डर पाठलाग करतायत बॉलचा, तोपर्यंत 2 धावा इथून देखील पाहायला मिळतात। गुड रनिंग बिटवीन विकेट, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचं षटक आहे। पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करायची आहे, त्यासाठी ते प्रयत्न पॉवर प्ले मध्ये तुम्हाला इनफिल्डला भेदाबस लागेल, इनफिल्डच्या वरून ताकदीनं ते फटके खेळावे लागेल, गॅप शोधावे लागेल, त्याच वेळी तुम्हाला मोठे फटके मिळतील।
अन्यथा तुम्हाला इथून सिंगल डबल वरतीच मात्र तिथे थांबावं लागेल. धावसंख्या धाव फलक्यावरती आपण पाहताय 6. पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये सोमनाथचे आतापर्यंत एक चांगलं स्पेल आपल्याला पाहायला मिळालं. 6 धावा त्यानं आतापर्यंत खर्च केल्यात. या ओव्हर मधील आतापर्यंत 4 बॉल समाप्त झालेत, 2 डॉट बॉल आलेत, 2 बॉल वरती 2 डबल आल्यात. हो खोलामध्ये टाकला होता, 5ची हलकीची कडा घेतली, बॉल अगदी विकेटच्या बाजूला गरगळत राहिला. तोपर्यंत एक सिंगल इथून देखील पाहायला मिळतीये. एक सिंगल आली आहे, सिंगलला आपण पाहताय ते धावफलक आता जाऊन पोहोचताय 7 वरती. 7 धावा धावफलकावरती आल्यात. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल इथून कंप्लीट होतीये. षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिलं 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्ले समाप्त झाले. धावा धाव फलक्यामध्ये पाहायला मिळतात त्या 8. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतीये वंदे मातरम वावरली टीम 8 या धावसंख्येवरती. स्टार्ट खऱ्या अर्थानं महत्वाचा असतो. स्टार्ट जर चांगला मिळाला तर मात्र एक चांगली धावसंख्या त्या ठिकाणी उभारली जाते. परंतु तो स्टार्ट मिळवत असताना 8 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आलात. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन गेले 3 दिवसांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. गावदेवी चषक 2026च्या माध्यमातून अफाट मेहनत घेतली आयोजकांनी. ही स्पर्धा या ठिकाणी आयोजन करण्यासाठी बऱ्याचशा स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहताय बऱ्याचशा ठिकाणी होत असतात. आपल्या गावच्या स्पर्धा आपल्याच गावावरती होत असतात. परंतु इथे कौतुक करायला हवं गावदेवी चषक 2026च्या संपूर्ण आयोजकांचं, स्वर्गीय सुनील 11 क्रिकेट संघ बीड यांचं. कारण की गावाकडे अगदी मैदान उपलब्ध नसताना मुगाई माता मुक्पेच्या मैदानावरती ही अप्रतिम स्पर्धा त्यांच्या माध्यमातून भरवली गेली. चांगली स्पर्धा आपण पाहताय. या स्पर्धेमध्ये गेले 3 दिवसामध्ये या स्पर्धेची ती चर्चा अगदी संपूर्ण विभागामध्ये होताना पाहायला मिळाली. फटका दमदार आहे. हवेच्या लाटांवरती स्वार होऊन बॉल सरळ चाललाय मिड विकेटला सीमा पार. पहिल्या बॉल वरती केलाय वार, ठोकलाय षटकार. षटकाराला षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 वरती. 14 धावा धाव फलकावरती. जीतला खऱ्या अर्थानं स्ट्राईकच मिळाली नव्हती. 1 बॉल त्यानं फेस केला होता. सेकंड ओव्हरला जशी सुरुवात झाली तो स्ट्राईक वरती आला आणि त्याच्या बॅट मधून मोठा फटका आला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आपण पाहताय 14. 14 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाज आपण पाहताय आदू. हो यावेळी लॉंग ऑन मध्ये बॉल आला. फिल्डर आहे त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एकच जावीतून देखील पाहायला मिळतीये. हे चांगलं क्रिकेट आहे. खऱ्या अर्थानं एखादा चांगला खेळाडू कोणत्या रीतीनं ओळखला जातो त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय जीतनं. एक मोठा फटका आला आणि त्याच्यानंतर मात्र लगेच सिंगल मिळवली. त्या सिंगलला आपण पाहताय स्कोरबोर्ड पुढे चाललाय 15 वरती राऊंड विकेटनं. आउट साइड लेग स्टंप इथून पाहायला मिळतोय. पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून धाव फलकावरती येते. धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहता ते 16 वरती. 16 धावा धाव फलकावरती येत. धाव गती मिळाली नव्हती. पहिल्या ओव्हर मध्ये 8च धावा आल्या होत्या. परंतु तो संयम, ती शांतता मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु जीतनं एक मोठा फटका मारला. तिथून धाव गतीला आकारणी मिळाली आहे. हो फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर डीप मध्ये दूर आहेत. वॅकंट एरिया आहे. नो मार्क्स लँड क्षेत्रामध्ये बॉल पडलाय. तोपर्यंत 2 धावा मिळतील. बरोबर ओळखलं होतं. सगळे फिल्डर अगदी डीप मध्ये अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एकही फिल्डर नाहीये. आणि बरोबर अगदी आपण पाहायला गेलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच बॉल थांबलाय. इथून 2 धावा आल्यात. धावसंख्या 18. मोठा फटका इथून आपण पाहायला गेलं तर आकाशला देखील हवा आहे. परंतु आकाशला अद्यापही तो मोठा फटका मारता आला नाहीये. हो ब्लॉक होल मध्ये टाकलाय. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंच सांगताय तिथून मात्र लेग बाईटची ती सिंगल धाव ही धाव फलकामध्ये ऍड होते. चांगली पंचांची कामगिरी गेले 3 दिवस आपण पाहताय. अप्रतिम कामगिरी आहे. खऱ्या अर्थानं पंच म्हटल्यानंतर बराचसा खऱ्या अर्थानं जोखीमच असतं. अचूकता, अचूक निर्णय त्यांना द्यायचे असतात आणि त्या अचूक निर्णय मैदानाच्या आतमध्ये देत असताना बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे. आणि तो अनुभव घेऊन खऱ्या अर्थानं पंचगिरी
मैदानाच्या आतमध्ये पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. ज्या उचलीची अपेक्षा, ज्या हाईटची अपेक्षा या ठिकाणी केली होती जीतनं, ती अपेक्षा खऱ्या अर्थानं अपेक्षाच बनून राहिली आहे. कारण की बॉल पडल्यानंतर बरोबर खालीच राहिलाय. धावसंख्या धावफलकावरती आले ती मात्र 19. आदूचं हे षटक, एक षटकार त्याच्या विरोधामध्ये आल्यानंतर ओ लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला प्रहार केलाय. फिल्डर त्या ठिकाणी सोमनाथ, उंच फिल्डर आहेत आणि आता मात्र त्या उंचीचा पुरेपूर फायदा झाला. बरोबर कॅच डीप मध्ये पकडला. पहिला आदरा मिळतोय. वंदे मातरम वावरले टीमला फलंदाजीतून बाद होतील ते म्हणजे जीत बाद झालाय. पहिली विकेट आली आहे वंदे मातरम वावरले टीमची. आपण पाहताय महत्वपूर्ण फलंदाजीतून बाद झालाय. मोठा फटका मारायचा होता, लोअर फुलटॉस होता, परंतु तो कन्वर्ट झालाच नाहीये. आणि अगदी त्या ठिकाणी आपण पाहताय उंच पुऱ्याचे फिल्डर त्या ठिकाणी सोमनाथ आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग. साहिल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. 19 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 19 आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. विकेट्स आल्यात त्या मात्र फक्त एक बॅटिंग करणाऱ्या वंदे मातरम वावरले टीमची. सुरुवात खऱ्या अर्थानं थोडीशी सावध झाली, परंतु सेकंड ओव्हर मध्ये त्या धावा जमवल्या. 19 धावा त्या तब्बल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक विकेटच्या पतनानंतर एक चांगली सुरुवात म्हणता येईल. 2 ओव्हर मध्ये 19 आल्यात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय. ओ बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह केला, डॉट बॉल. राजेश गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिलाच बॉल अगदी आपण इथून पाहताय तो डॉट बॉलच आलाय. बॅक टू द बॉलर. आपल्या फॉलो थ्रो मध्ये मात्र या बॉलला फील्ड केलं गेलं. डाव मात्र मिळणार नाहीये. ओ शॉर्ट बॉल होता, हुक केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. ओ कॅच ड्रॉप. सिंगल कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल. इथे मात्र फलंदाज बाद. संधी मिळाली होती, कॅच ड्रॉप झाला होता. सेकंड डावेची गरज होती का, आवश्यकता नसताना तो कॉल केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी होते, त्यांच्या हातामध्ये बॉल होता आणि इथून मात्र रिक्स उचलली आणि मात्र बाहेरच यावं लागतंय. रनआउट. फलंदाज बाद. धावा धावफलकावरती 20. जीत बाद झाला होता. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय साहिल आपल्याला पाहायला मिळत होते, परंतु साहिलनं त्या ठिकाणी फलंदाज आकाशला परतावलाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतील. ओमकार 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 2 विकेट्स आल्यात. ओमकार आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चांगली बॉलिंग इथून आपल्याला पाहायला मिळते राजेश यांची. 3ऱ्या ओव्हर मध्ये पहिला डॉट बॉल. त्याच्यानंतर मात्र तो चान्स बनला होता, कॅच ड्रॉप झाली आणि रनआउटची ती विकेट्सच पाहायला मिळाली. हो चांगला बॉल समोरून राईज झाला. पडल्यानंतर थोडासा उचले घेणारा बॉल सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल आणखीन एक इथून पाहायला मिळतो. एक सेट फलंदाज बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं काय दबाव असतो तो मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतोय वंदे मातरम वावरले टीम वरती. कारण की इथून जर पाहायला गेलं ना तर हा डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलनं बरंच काय सांगून गेलाय. ओ दांडी गुल. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का वंदे मातरम वावरले टीमला. फलंदाजीतून आपण पाहताय ओमकार देखील आउट. एका पाठोपाठ एक विकेट. धक्के लागले जात आहेत. त्या धक्क्यातून सावरता खऱ्या अर्थानं आपण पाहताय एक धक्क्यातून सावरायला तर दुसरा धक्का इथून आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटच्या खऱ्या अर्थानं इथे पडझड आपल्याला पाहायला मिळतीये वंदे मातरम वावरले टीम कडनं. जीत बाद झाला आणि त्याच्यानंतर मात्र त्या विकेट्सच पाहायला मिळाल्या.
आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता सूरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. 20 धावसंख्येवरती आपण जर पाहायला गेलं तर 3 महत्वपूर्ण फलंदाज इथून माघारी परतलेत. वंदे मातरम वावरले टीमचे जे महत्वाचे होते, ज्यांच्यावरती खऱ्या अर्थानं संपूर्ण दारमदार होती, ज्यांना खऱ्या अर्थानं सुरुवात चांगली करून द्यायची होती, ते मात्र इथून बाद होत आहेत. आता खऱ्या अर्थानं मिडल ऑर्डर मध्ये ती संपूर्ण जबाबदारी येऊन टेपली आहे. हो, फटका चांगला आहे, ऑन साइडला केला, पूल ठरलाय, सक्सेसफुल बॉल सीमा पार, डीप स्क्वेअर लेगला आला. हा षटकार दमदार फटका पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल काय झाला आणि आल्या आल्या त्याच्या बॅटमधून हा ब्लास्टच पाहायला मिळतोय. त्याच्या समोर अगदी आपण पाहता आखूड टप्प्याचा बॉल आला, त्याला अगदी बरोबर पूल केलं. नजर शेवटपर्यंत होती बॉलवरती आणि त्याला पूल करत असताना धावा देखील मिळाल्यात पॉवरफुल. 6 धावा मिळाल्या, 26 धावा धावफलकावरती. हो, पुन्हा एकदा पूल करायचा होता, मिस टायमिंग आहे. फिल्डर राईट डाऊन दी बॉल. हो, पकडले, कॅच, टी फॉर टॅक. जसाच तसं प्रत्युत्तर, एक षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र फलंदाज सूरज देखील बाद. रुपेश शेलके यांनी कॅच त्या ठिकाणी कॅरी केली आहे. बिझनेस खऱ्या अर्थानं स्वतःचा आहे, परंतु त्यातून आता वेळ काढून क्रिकेटसाठी मोठा वेळ दिला जातोय. अगदी मार्केवाडीच्या मैदानावरती देखील आम्ही पाहिलं, त्या मार्केवाडीच्या मैदानावरती देखील अप्रतिम फिल्डिंग केली होती रुपेश यांनी. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर सॅटरडे, आज जर पाहायला गेलं तर तिथे दुकानावरती खऱ्या अर्थानं गरजच होती रुपेश शेलके यांची, परंतु क्रिकेटसाठी पहिलं प्राधान्य. आणि आज खऱ्या अर्थानं गावासाठी, गावाचं क्रिकेट, गावाची टीम खऱ्या अर्थानं खेळणार आहे, त्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय त्यांना. धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहताय ती 26 धावा धावफलक्यावरती आहे. षटक क्रमांक या ठिकाणी 4थं आता मार्गस्थ आहे. 3 ओव्हर समाप्त झाल्यात. हो, बॅक टू द बॉलर, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, नकार दिलाय. धाव नकोय, रिक्स घ्यायची नाहीये. शेवटचं षटक चालू आहे. केतन गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला बॉल केतनने देखील डॉट बॉल टाकलाय. सव्वीस धावा धावफलकावरती आपण पाहता. मानगाव संघ देखील आजच्या दिवसामध्ये खेळणार आहे, तो उपस्थित झालाय. पंचांकडे अपील. यस, पंच सांगतात फिंगर अप, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का या ठिकाणी आपण पाहताय. वंदे मातरम वावरले टीमला. बाहेर जाणारा बॉल होता आणि त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न, आणि तिथून मात्र फलंदाज अगदी माघारीच परतलेत. 26 धावसंख्येवरती थांबली वावरले टीम. आता इथून मात्र धावाच येत नाहीये. तो एक षटकार आपण पाहिला होता सूरजच्या बॅटमधून, परंतु त्याच्यानंतर मात्र पुन्हा एकदा तो मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद झाला आणि तिथून मात्र धावाच आल्या नाहीयेत वावरले टीमसाठी. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करतीये. धावा तर बनवाव्या लागतील. धावा जर बनल्या तर त्या धावसंख्येला तुम्ही फाईट कराल. 24 बॉल मध्ये किमान तुम्हाला 40 धावा तरी इथून बनवायच्या आहेत. ती एक फायटिंग टोटल खऱ्या अर्थानं होऊ शकते. हो, आणखीन एक चांगला बॉल समोरच टाकलाय. गुडलेन स्पॉट वरतून खऱ्या अर्थानं चेंडूला थोडीशी उचली दिली जाते. चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहताय केतनचे देखील. शेवटच्या ओव्हरमध्ये जिथे धावा येतात तिथे केतन अगदी आतापर्यंत जर पाहिला तर इकॉनॉमिकल राहिलाय. 2 डॉट बॉल आलेत, 1 विकेट आली आहे. चांगली गोलंदाजी केतनची देखील पाहायला मिळतीये. हो, खोलामध्ये टाकलाय, बाटची कडा घेतली, बॉल पाठीमागे निघाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव इथून पाहायला मिळेल. 27 धावा आता धावफलकावरती. 4थ्या बॉल वरती ती सिंगल धाव आली आहे. बाटची आतली कडा घेऊन बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये त्या ठिकाणी निघाला होता. 1 धाव इथून मिळाली आहे. एका धावानं आपण पाहताय 27 धावा धावफलकावरती. पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करतीये
वंदे मातरम वावरली टीम खलापूर विभागामधून आलेला संघ तुम्ही पाहताय. ओ फुलटॉस बॉल शॉट फाईन लेगच्या बाजूने चाललाय. डीप फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार आलाय. बाटची हलकीशी कडा घेतली आणि बरोबर बॉल अगदी आपण पाहताय शॉट फाईन लेगच्या बाजूने निघून गेला. शॉट फाईन लेगच्या फिल्डर कडे खऱ्या अर्थानं तेवढा वेळ देखील नव्हता. इतक्या वेगानं डोल्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत बॉल अगदी आपण पाहताय सीमा रेषापर्यंत पोहोचला. 31 धावा धाव फलकावरती. ओ फटका ऑन साइडला मिस हिट आहे. फिल्डर डीप मध्ये पुढे आले, चुकी झाली आहे. बॉल पाठीमागे चाललाय, जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. आलाय चौकार. शेवटच्या बॉल वरती फिनिशिंग टच देणारी बॅटिंग केली आहे फलंदाज हर्ष सुजलनं. दोन चौकार त्याच्या बॅट मधून आले. ते चौकार अगदी निर्णायकच आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतील. धावसंख्या धाव फलकावरती 35 आहे आणि टार्गेट असेल ते आता सालपेट टीमच्या अगेन्स्ट ते 36 या धावसंख्येचं. 24 बॉल आणि 36 धावसंख्येचं टार्गेट आहे. आता सगळ्यांना खऱ्या अर्थानं हा प्रश्न देखील पडला की मग सुजल एवढ्या पाठीमागे बॅटिंग करण्यासाठी का आला. कारण की संघाला गरज होती, धाबा बनवायच्या होत्या, टार्गेट सेट करायचं होतं. तो मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर 6व्या क्रमांकावरती आला आणि त्याला जशी स्ट्राईक मिळाली त्याच्या बॅटमधून ते मोठे 2 फटके पाहायला मिळाले आणि तिथून मात्र धावसंख्या फ्लाय होताना पाहायला मिळाली. 35 आल्यात, 36चं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. नेक्स्ट मॅच मानगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये किरवली. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. मानगाव आणि किरवली. कॅश प्राइज असेल. आदरणीय नाना शेलके यांच्याकडून आपण पाहताय एक कॅश प्राइज असेल. षटकार हॅट्रिक जर का आली सालपे टीम कडनं तर मात्र ते 500 रुपयाचं कॅश प्राइज. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये 36चा पाठलाग करण्यासाठी दाखल झालेत. किरवली टीमचे कर्णधार आपण या ठिकाणी आला असाल तेजस बडेकर तर आपण टॉस साठी यायचंय कारण की मानगाव संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. किरवली टीम आपला संघ नायक टॉस साठी पाठवा. मॅचला सुरुवात. हो पहिला शॉट बॉल हुक केलाय, बॉलला पाठवलाय फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉल वरती आलाय हा पहिला ब्लास्ट चौकार.
36 धावा बनवायचे, 24 बॉल आहेत, 24 बॉल मध्ये 36 बनवायचे. सुरुवातच चौकारानं केली आहे. पहिला शॉर्ट बॉल आलाय अगदी आपण पाहताय आणि त्या बॉल वरती बरोबर अगदी बॅकफुटला जात असताना जागा बनवली स्ट्रोक साठी आणि बरोबर शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून मात्र हा फटका केलाय. पॉवर प्लेचं षटक आहे. माहिती आता आदित्यला देखील इनफिल्डच्या वरून जर का खेळलो 30 सर्कलला जर का पार केलं तर मात्र धावा इथून मोठ्याच मिळतील आणि पहिला फटका अगदी त्याच प्रयत्नानं मात्र त्याने खेळला. 4 धावा मिळाल्यात. अकाउंट देखील 4 धाव्यानं ओपन झालाय. तर बॅटिंग करणाऱ्या सालपे टीमचं 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नेक्स्ट मॅचचा टॉस साठी किरवली टीम आपला कर्णधार लगेच येऊ द्या. हो यावेळी बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहताय परंतु चांगला बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा राईज झाला, थोडीशी उचली घेतली, हाईट फॅक्टर पाहायला मिळालं. बरोबर जर पाहायला गेलं तर कट करण्याचा प्रयत्न परंतु वेग देखील या बॉल वरती होता आणि बीट करून गेला. डॉट बॉल आला. एक चौकार आल्यानंतर हा डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. हो फुल टॉस बॉल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, चांगली फील्डिंग. पाठीमागे जात असताना बॉलला कॅरी केला. इथून एक सिंगल जो पाहायला मिळतीये. समजदारीचं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. एक चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल आला परंतु त्याच्यानंतर लगेच सिंगल घेतली आणि आता मात्र सेकंड गेमवरती राजेश यांना मात्र तुम्ही पाहताय. हो हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑन फुल केलाय, बॉल चाललाय सीमा पार, राजेशच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक ब्लास्ट चौकार. साहिलच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं एक चौकार आदित्यच्या बॅट मधून आलाय आणि एक चौकार इथून तुम्ही पाहता तो राजेश यांच्या बॅट मधून आलाय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सालपे टीमची आपल्याला इथून पाहायला मिळतीये. ती सुरुवातच चांगली मिळाली आहे. एखाद्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्टार्ट महत्वाचा असतो. तो स्टार्ट मात्र इथून मिळालाय तो सालपे टीमला. साहिलला कमबॅक करावा लागेल. हो पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर मिस हिट झालाय. शॉर्ट फाईन लेग. हो कॅच घेण्याचा प्रयत्न ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. आता तुमच्याकडे धावा बचाव करण्यासाठी फार कमी उरलात. मग आता तुम्ही फिल्डिंग मध्ये त्या धावा तुम्हाला बचाव करायचा आहेत आणि त्याच वेळी फिल्डिंग मध्ये धावा बचाव होतील ज्यावेळी तुम्ही फिल्डिंग चांगली कराल. फिल्डिंग मध्ये 100% कमिटमेंट द्याल. त्या कॅचेस तुम्ही इथून मात्र कंप्लीट कराल. कॅच ड्रॉप झाली तर धाव येते, धाव आली तर स्ट्राईक रोटेशन होतंय आणि ज्याच्या वेळी एखाद्या फलंदाजाला ते जीवदान मिळतं तिथून मात्र तो फलंदाज आणखीन जबरदस्त इनिंग साकारत असतो. हो कट केलाय पुन्हा एकदा बाटची कडा घेतली, बॉल चाललाय थर्डमॅनला सीमा पार. नजाकत होती या फटक्यामध्ये. मिळतोय चौकार. काय जबरदस्त फटकेबाजी. पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 3 चौकार आलेत गोलंदाज साहिलच्या विरोधामध्ये. धावा धाव फलक्यावरती आल्यात त्या सालपे टीमच्या 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी आपण पाहताय 14 धावा धाव फलक्यावरती. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच काय तर 10 फिल्डर अजूनही त्यांच्याकडे आहेत. 14 धावा धाव फलक्यावरती. चला किरवली संघ तेजस बडेकर आपला संघ नायक टॉस साठी पाठवायचा आहे. गोलंदाज जीत. नेक्स्ट मॅच जय हनुमान बानगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ किरवली. एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. जय हनुमान मानगाव म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं संघाचे पुरस्कर्ते मुंबई पोलीस विकी मोरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. त्यांच्याच नावाची टी शर्ट देखील तुम्ही पाहताय आणि भन्नाट टच मध्ये असलेला हा संघ. या संघाकडे अगदी बायकरमॅन निलेश बद्रिके इन ऍक्शन तुम्हाला जरूर नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. याच मैदानावरती आणखीन एक मॅन ऑफ द सिरीज मात्र त्याला मिळाली होती आणि आता पुन्हा एकदा तो संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल त्यावेळी तुम्हाला निलेश बद्रिके इन ऍक्शन पाहायला मिळतील. मानगाव टीमचा बायकरमॅन एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच त्याच्याकडे पाहिलं जातं. धाबा धाव फलक्यावरती 14. चला किरोली टीमचे संघ नायक आलेत. टॉस करून घ्या. अतिशय टॉस करून घ्या. हो यावेळी अगदी आपण पाहता पडल्यानंतर बॉल थोडासा पुढे निघाला. डॉट बॉल आला. डॉट बॉल ना आपण पाहता सुरुवात झाली आहे सेकंड ओव्हरला. गोलंदाजी मार्क वरती जीत आला. जीतनं पहिला डॉट बॉल.
हो आणखीन एक चांगला बॉल. ज्यावेळी जीत बॅटिंग साठी देखील आला होता ना, त्यावेळी जीतनं तो एक मोठा फटका मारला होता. जीतनं तो स्टार्ट मिळवून दिला होता वंदे मातरम वावरले टीमला. आणि तो जीत ज्यावेळी बॉलिंग साठी आला, तो आता बॉलिंग मधून देखील बॉलिंग मध्ये देखील आपण पाहताय बॅक टू बॅक इथून डॉट बॉल फेकत असताना चांगली बॉलिंग. हो आणखीन एक जबरदस्त बॉल. यावेळी अगदी आपण पाहताय बॅटच्या अगदी बाजूने बॉल निघून गेला. वेगाने बॅट फिरली आहे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 36 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये 14 आल्यात. आणि आता मात्र अगदी जर पाहायला गेलं तर तो कमबॅक हवाय वंदे मातरम वावरले टीमला. तो कमबॅक मिळवून देत असताना गोलंदाज जीत गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय 3 डॉट बॉल आलेत. हो आणखीन एक चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवला, व्हाईट लाईनला पकडून बरोबर बॉल निघून गेलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. काय कमालीचं षटक आतापर्यंत राहिलंय. 4 बॉल फेकलेत आणि 4 बॉल मध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च झाली नाहीये. इतकी जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कमाल करतोय गोलंदाज जीत. कमबॅक करून दिलं पूर्णपणे टीमला. ओ फटका एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह राजेशच्या बॅट मधून षटकार. 4 बॉल वरती थांबवलं होतं जीतनं. अगदी बॅट वरती बॉलच येत नव्हता. तो प्रयत्न त्या ठिकाणी राजेशचा चालू होता, परंतु कमबॅक करणार नाही तो राजेश देखील कसला. ठोकलाय षटकार. 6 धाब्यानं 20 धावा धाव फलकावरती. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत आणि आता दोन्ही टीम दरम्यान आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. अतिश रुटे यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. हो इथून आपण पाहताय ओ यू टी फलंदाज राजेश बाद. धक्का दिलाय सालपेट टीमला. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना गोलंदाज जीत. अगदी जीत त्यांनी हासिल केली या ओव्हर मध्ये. फक्त 6 धावा, 1 विकेट जी महत्वपूर्ण होती. फलंदाज राजेशला मात्र इथून परत पाठवलाय. नेक्स्ट मॅचचा टॉस. एकीकडे तुम्ही पाहताय भैरवनाथ किरवली आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान मानगाव. एक बिग फाईट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. कडा संघर्ष नेक्स्ट मॅच मध्ये. टॉस भैरवनाथ किरवली टीमनं जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे, परंतु लवकर सांगा. दोन ओव्हर समाप्त झाल्यात. धावा धावफलकावरती 20 आल्यात. विकेट 1 आली. राजेश बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. इनाट नंबर 3 साठी नॉर्थ साइड एंड वरती आकाश आहे. सॅकिंग एंड वरती तुम्ही पाहताय आदित्य. ज्या आदित्यनं सुरुवात खऱ्या अर्थानं सालपेट टीमला चांगली करून दिली होती, ती सुरुवातच चांगली मिळाली होती. तोच आदित्य ऑन स्ट्राईक आहे, परंतु आता गोलंदाजी मार्क वरती 3ऱ्या ओव्हर मध्ये 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहताय हार्श आलाय गोलंदाजी मार्क वरती. जीतचं कौतुक करायला हवं. 6 धावसंख्येचं षटक हार्श निघालाय. हो कट केलाय. बरोबर गलीमधून बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. आदित्यची नजाकत पाहायला मिळतीये. धावा मिळतील 4. चौकार. कमालीची बॅटिंग आदित्यची पाहायला मिळतीये. 24 धावा धाव फलकावरती. 36चा पाठलाग चालू आहे. सालपेट टीम या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळालं होतं गोलंदाज जीतच्या माध्यमातून, परंतु आता मात्र हार्श आला आणि त्याच्या पहिल्या बॉलवरती आज चौकार इथून पाहायला मिळतोय. प्रत्येक वेळी एक नवीन पॅनल प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. ते वंदे मातरम वापरले टीम कडनं, कारण की आता या धावा बचाव करायचंच आहे. हो आउटसाइड ऑफ स्टंप. पंच इथे सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट लाईनच्या बाहेरून गेला. ते ओळखल्यानंतर पंचांनी लगेच मात्र तो व्हाईटचा डिसिजन दिला.
एक्स्ट्राची धाव. तुमच्याकडे धावा आता बचाव करण्यासाठी खूप कमी उरल्यात. तुम्हाला डॉट बॉल फेकायचे, तुम्हाला विकेट मिळवायचे, त्याच वेळी तुम्ही धावसंख्या थांबवू शकाल. परंतु तुम्ही जर का अवांतर धावा दिल्या तर मात्र ही धावसंख्या पुढे जाईल. हो, हलक्यातनं पुन्हा एकदा सेन्सिबली पुश केला. पुश करा, खुश रहा. फटका डीप मध्ये. हो, अप्रतिम फिल्डिंग. परंतु शेवटला बॉल सरळ सीमा पार होतोय. बॉल आतमध्ये ढकललं होतं परंतु आउटफील्ड मध्ये पुन्हा एकदा बॉल फिरला आणि मात्र सीमा रेषेच्या पलीकडे जाऊन थांबला. 4 धाबा मिळाल्या. 4 धाब्यानं आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचलाय 29 वरती. 29 धावा धावफलकावरती आल्या. 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली मिळाली. तर आता इथून मात्र शेवटपर्यंत ती चांगली कामगिरी फलंदाज आदित्यची पाहायला मिळतीये. 2 चौकार आलेत. हो, यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. जास्त शफल झाले. एवढा अंदाज बांधता आला नाहीये की किती शफल झालेत. बॉल बरोबर एस्टनच्या वरूनच निघून गेला. डॉट बॉल आलाय. हे डॉट बॉल फार महत्वाचे आहेत वंदे मातरम वावरले टीमसाठी. हे सगळी अंडर 19 ची टीम आहे वंदे मातरम वावरले टीम कडनं. परंतु चांगला संघर्ष आहे, कडा संघर्ष दिलाय त्यांनी सालपेट टीमला. वाईट बॉल इथून आपण पाहताय. या धाबा तुम्हाला बचाव करायचे आहेत. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली त्याच पद्धतीनं तुम्हाला त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून अगदी पुढे गोलंदाजी करायची आहे. परंतु तुम्ही इथे चुकीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताय. हो, यावेळी फ्लिक केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर डीप मध्ये येतील तोपर्यंत अगदी जर पाहायला गेला तर फक्त एकच धाव एका धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल. ते मात्र 31 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अजूनही जर तुम्ही पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. कारण की या षटकामध्ये 2 व्हाईट बॉल देखील आले, 2 चौकार देखील आलेत, 1 सिंगल आली आहे, 1 डॉट बॉल देखील आलाय. बरंच काय पाहायला मिळालं. हो, चांगला बॉल आउट साइड ऑफ स्टंप आहे. आणि इथून जर पाहायला गेलं तर डॉट बॉलच पाहायला मिळतोय. सॅकिंग गेनवरती जर तुम्ही पाहायला गेलं तर आकाश आहे आणि आकाशला आता इथून सिंगल मिळवून खऱ्या अर्थानं आदित्यला स्ट्राईक वरती आणायचं होतं. परंतु त्याच नादामध्ये हा डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. धावसंख्या 31 आहे. 5 धावा अजूनही बनवायच्या आहेत. बॉल शिल्लक आहेत 7. मॅच बनू शकते. हो, आणखीन एक चांगला बॉल. परंतु पंच इथे सांगतात वाईड आहे, एक्स्ट्रा आली आहे. बॉलिंग खऱ्या अर्थानं चांगली केली आहे हार्सनं. परंतु जे व्हाईट बॉल फेकलेत ते मात्र या ओव्हर मध्ये ते मॅटरच करतात. कारण की त्या 3 धावा त्या एक्स्ट्राच्या झाल्यात, त्या मोफतच दिल्यात सालपेट टीमला. कट केलाय. शॉर्ट थर्डमॅनला बॉल निघालाय. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी येतात. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथून मात्र कंप्लीट होतात. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानं धावफलक झालाय ते 34. आता बनवायचे आहेत येणाऱ्या 6 बॉल मध्ये त्या उग्या 2 धावा. 6 बॉल 2 हे कारनामे कित्येकदा क्रिकेटमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतात. 6 बॉल मध्ये 1 धाव देखील बचाव होते. 6 बॉल मध्ये 2 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. परंतु त्यासाठी आता वंदे मातरम वावरले टीमला तसे प्रयत्न करावे लागतील, तशी बॉलिंग करावी लागेल. परंतु समोर जर पाहिलं तर आदित्य जो मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे सेट झालाय तो सॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. सहा बॉल आणि 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज रोहित. 6 मध्ये 2 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी आपण पाहताय. पहिला बॉल आणि तो देखील वाईड झालाय. 6 बॉल मध्ये 2 धावसंख्येचा बचाव करायचा आणि पहिल्याच बॉल वरती ती अवंतरची धाव आली आहे. आता मॅच मध्ये त्या औपचारिकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये, परंतु मॅच संपलेली नाहीये. क्रिकेट आहे, सांगणं कठीण आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये हे बाकीत करणं देखील योग्य नाहीये.
कारण की संघर्ष जी टीम करते ती संघर्ष करणारी टीम मात्र विजय होत असते. बाटची हलकीची कडा घेतली, बॉल पाठीमागे, शॉट थर्डमॅनला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट झाली आणि मॅच मात्र इथून जिंकली आहे ती सालपे टीम न. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम. वंदे मातरम वाबरले.